परिस्थिती आहे. तर मथुरेमध्ये ज्या वेळेला वसुदेव भगवंताला ठेवून आणि मथुरेत नंदबाबांच्या घरची मुलगी उचलून घेऊन आलेले आहेत आणि मुलगी आणल्याच्या नंतर कारागृहामध्ये देवकीजवळ ठेवली आणि ती रडायला लागलेली आहे. रडे माया करी अकांत तुका म्हणे उठती दूत नामा म्हणे उठते. त्या मुलगी रडायला लागलेली आहे. मुलगी जन्माला आली ना तर जास्त रडते, मुलगा आला जन्माला तर जास्त रडत नाही बरं का असं. आणि कंसाच्या राजवाड्यामध्ये कळालं देवकीला मुलगी झालेली आहे. मुलाच्या ऐवजी मुलगी झाली असं कळाल्यानंतर तो आला. त्याने विचार केला मुलगी काय आणि मुलगा काय. तर देवाला काही होता येतो. तो मोहिनी अवतार पण घेऊ शकतो, तर तो मुलीचा अवतार घेऊन सुद्धा मला मारायला येऊ शकतो आठवं म्हणून. आणि म्हणून कारागृहामधून ती मुलगी घेऊन जसं त्यानं जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिने सांगितलं ती त्या ठिकाणी दशभुजा रूपाने प्रगट झाली. आणि दशभुजा रूपाने प्रगट झाल्याच्या नंतर तिच्या आणि ती उडून गेलेली. आणि या ठिकाणी कंस घाबरून गेलेला आहे. आणि घाबरून गेल्यानंतर त्याने विचार केला एवढा कडेकोट बंदोबस्त असताना हा कसा काय गेला निघून. आणि मग त्याने सगळ्यांना आवाज दिला, सभेमध्ये सगळ्यांना बोलवले. जेवढे जेवढे कंसासारखे दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते तेवढे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि आवाज दिल्याबरोबर आले. चांगली माणसं लवकर जमा होत नाही, पण वाईट प्रवृत्तीचे लोक संघटित असतात. कधी पण लक्षात घ्या, वाईट माणसांची संघटना मोठी असते आणि ते एक संघ राहतात. कळलं? ज्यांना वाईट कृत्य करायचे असतात ना ते एकत्र राहतात आणि जे चांगले असतात ना ते इकडे इकडे विखुरलेले असतात. किती आवाज दिला तरी येत नाही जागेवर. हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि कंसाने सांगितलं माझा पहिली गोकुळात नांदत आहे. आणि त्या ठिकाणी पुतना मावशी सुद्धा उपस्थित होती सभेला. आणि त्या पुतना मावशीने सांगितलं अरे दादा कशाला एवढा घाबरतो,
एवढंस पोरग आहे ते, त्याला असं चिमटीमध्ये धरून मी मसळून टाकीन, एवढं काय घाबरतो त्याला? काळजी करू नको. कंसाने सांगितलं त्या पोराला जर मारून आलीस ना तुला अर्धराज्य देऊन टाकी. ती निघाली आणि नुसती निघाली नाही तर चांगलं सुंदर रूप घेऊन निघाली आणि सुंदर रूप ती घेऊन निघाली. नामदेवराय वर्णन करतात नेसले ग नेसले शालू पेठका नेसले ग शालू पेठका नेसले शालू पेठका नेसले नेसले ग नेसले शालू पेठका नेसले ग शालू पेठका नेसले शालू पेठका अमोल भाऊसाठी टाळी वाजव पण सगळं. अशी सुंदर म्हणून आली, नटून थटून आलेली आहे पुतळा मावशी. नामदेवराय वर्णन करता नमा म्हणे आली नंदाची आधारा नंदाची घरा स्वरूप सुंदर देवांगणा. देवा गणा जशी दिसावी तशी ती पुतळा मावशी दिसत होती. आणि आल्यानंतर काय केलं, 10 दिवसाची जेवढी मुलं होती त्या 10 दिवसाच्या मुलांना, ज्यांना जन्मून 10 दिवस झाले होते अशा मुलांना तिनं मारून टाकलं. येताना दुधाने भरलेले स्तन घेऊन आली होती. विषाने भरलेलं स्तन त्याला विष लावलेलं आणि प्रत्येक मुलाला मारत सुटली. आणि जसं विचारायची त्या 10 दिवसात कोण जन्माला आले का तुमच्या घरामध्ये असं विचारायची. आणि ती पोरं मारत 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 निघाली. आणि त्या गावात आल्याच्या नंतर विचारते कोण नवीन जन्माला आले का तुमच्या घरी. सगळे सांगायचे आमच्या घरी कोण नाही जन्माला आलं, पण नंदाच्या घरी एक पोरग जन्माला आलं. आणि मग तिने विचार केला नंदाच्या घरी जे जन्माला आलंय आपण पहिले त्याचा काटा काढूया. आणि निघाली. आणि गेल्यानंतर आवाज दिला यशोदा, ए यशोदा,
असा आवाज दिल्याच्या नंतर यशोदा बाहेर आलेली आहे. यशोदेला पाहिलं, सुंदर अशी बाई आपल्या दरवाजात उभी आहे. विचारलं, कोण आहात तुम्ही? अगं मला ओळखलं नाहीस का? लांबचं नातं सांगितलं, मला तुझ्या लग्नामध्ये यायला मिळालं नाही, पण मला कळालं तुझ्या घरी लेकरू जन्माला आलाय आणि म्हणून पाहायला आले ग मी. पोराला भरवस वाटलं म्हणून आले. मग घरात बोलवते की नाही? ये ना ये ना घरात. आणि जशी बाई दिसत होती तसा तिचा आदर सत्कार सुद्धा केला. सोन्याचा पाट बसायला दिला तिला. सोन्याचा पाट बसायला दिला. पाट्यावर बसलेली आहे आणि पाळण्याकडे नजर आहे. पाळण्याकडे नजर लावलेली असताना यशोदेला म्हणते, तुझं बाळ मांडीवर घ्यावंसं वाटतं का? आणि आपण कुठे गेलो ना का त्या घरातली बाई आपल्या लेकरू आणून मांडीवर देते. आणि मांडीवर देण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे, ह्या बाईच्या मांडीवर दिलं तिचा आशीर्वाद माझ्या बाळाला मिळेल, ह्या त्या पाठीमागची भावना असते. आणि जसं तिच्या मांडीवर दिला देवाला भगवंताने डोळे मिटले. भगवंताने डोळे मिटले. याच्यासाठी डोळे मिटले की लहान मुलांना डोळे मिटून दूध पितात है ना, तुम्हाला माहिती ते. लहान मुलं डोळे मिटून दूध पित असतात. भगवंताला विचार केला, हिचं दूध मला प्यायचे म्हणजे आपल्याला डोळे मिटले पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी त्याने डोळे मिटले. आणि मग जसं तिनं मांडीवर घेतलं आणि त्याला छातीशी लावलं देवाला. पण भगवंत विचार करतात, यार आपल्याला तर काय विष पिण्याचा काय अनुभव नाही देवा, आपल्याला विष पिण्याचा काय अनुभव नाहीये. म्हणून त्याने भगवान शंकरांचं स्मरण केलं, देवा सांभाळून घ्या बरं का, आता मी तुमच्यासारखं थोडस विष पिऊन पहा. आणि जसं त्याने तोंड लावलं, पिताय पिता 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 दूध असं चाललेलं आहे. ती विचार करते, ज्या मुलाला मी छातीशी लावलं 2 मिनिटं सुद्धा ते पोरगं टिकलं नाही, अर्धा तास झाला तरी हा काय सोडायला मागत नाही आणि मरत पण नाही. हो. आणि असा विचार करत असताना भगवंताने विचार केला, हिला जास्त वेळ ठेवून जमायची नाही, पुढे आपल्याला बरीच कामं करायची. आणि त्याच ठिकाणी त्या पुतणेला भगवंताने दूध पिण्याच्या बहाण्यानं का होईना तिचं रक्त आणि तिचा प्राण शोषण करायला सुरुवात केली. आणि जसा जसा प्राणांचं शोषण करायला सुरुवात झाल्याबरोबर ती किंचाळू लागली, सोड 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 मला. आणि असं म्हणता म्हणता देवाने तिचा सर्व प्राण खेचून घेतला. आणि प्राण खेचून घेतल्याच्या नंतर ढाम दिशी तिचं पुतण्याला पाठवा.
जसं तिचं धड गोविंद राधे गोविंद गोविंद राधे एवढा मोठा होता की बऱ्याच महिला परत त्याचं मुख पसरलेलं होतं आणि त्या वेळाला सगळ्यांनी पाहिलं भगवंत त्याच्यावर आरोढ झालेले बसलेले छातीवर आणि मग भगवंतानं तिथून उचलून घेतलं यशोदा मातेनं आणि त्या पुतळेच्या देहाचे तुकडे केले गेले आणि त्या पुतळेच्या देहाला ज्यावेळेला अग्निसंस्कार केले गेले अग्निसंस्कार केल्याच्या नंतर पुतळेच्या देहातून सुगंध बाहेर पडला त्या जळत असलेल्या प्रेतातून सुगंध येत होता त्यावेळेला असं सांगितलं जातं भगवंताचा जेव्हा स्पर्श झाला ती पवित्र झाली कारण भगवंताने ज्याचा शिकार केला तो तात्काळ पवित्र होतो आणि त्याच वेळेला पुतळा विचारते देवा मी एवढी वाईट असताना सुद्धा तुम्ही माझा उद्धार का केला अगं बाई तुझी मागच्या जन्माची वासना शिल्लक होती आणि वासना शिल्लक होती पण ती भगवंताच्या दिवशी वासना होती बळीराजाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला भगवंत वामन अवतारामध्ये दान मागायला गेले त्यावेळेला भगवान वामनांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर गुटगुटीत दिसणारं लेकरू पाहिल्याच्या नंतर त्या बळीराजाची मुलगी तिने त्या वामनाकडे पाहिलं भगवंताकडे पाहिलं आणि विचार करते एवढं सुंदर लेकरू जर मला असतं तर त्याला मी अंगावर दूध पाजलं असतं आणि अशा त्या बळीराजाच्या मुलीची इच्छा राहिली आणि तीच मुलगी ह्या 8व्या अवतारामध्ये भगवंत अवतारामध्ये पुतळा झाली आणि म्हणून भगवंताने तिच्या अंगावरचं दूध प्यालं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पण सांगतात भगवंताचे भजन करणारे लोक त्यांना जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग पण भगवंताच्याच विषयी जर अंतकरणामध्ये भाव असेल तर परत जन्म मिळतो तुकोबारा म्हणतात घेईल मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावत साधावया आणि त्या पद्धतीने ती पुतळा त्या ठिकाणी गतप्राण झालेली आहे आणि मग मोक्षाला प्राप्त झाली नंद बाबा मथुरेमधून सगळा कर भरून आलेले आहेत
आणि आल्याच्या नंतर त्यांना बातमी कळाली की पुतना नावाची राक्षसी या ठिकाणी आली होती. त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी ते काळजी करायला लागलेले आहेत. आता काय करावं, हा मुलगा जन्माला आल्यापासून काही ना काही वेगळं घडत जातं असं त्यांनी पाहिलं. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं जातं देवाच्या सानिध्यामध्ये जे जे आले, देवाला ज्याने ज्याने आपलं म्हटलं ते ते मोक्षाला प्राप्त झाले. भयानक कंस भगवंताला प्राप्त झाला. दुश्मनी करून हिरण्यकश्यपू प्राप्त झाला आणि अंगावर दूध पाजण्याच्या इच्छेनं काय होईना पण पुतणेचा उद्धार झाला. आणि मग असे बरेच काय भगवंतांनी लीला केल्या. आणि मग पुतणेच्या उद्धाराच्या नंतर शक्तासुराचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार केला. तृणावताचा उद्धार करून भगवंतानं एक दिवस आईनं विचार केला आपलं हे पोरग जास्तीत जास्त दुश्मनांच्या याला बळी पडतं. आणि म्हणून आईने एक दिवस त्याला मांडीवर घेतलं आणि दूध पाजू लागली. दूध पाजत असताना यशोदा माता अर्धा तास झाला, पाऊण तास झाला पण या मुलाचं पोट का भरत नाही असा विचार करते. भगवंतांनी सुद्धा विचार केला का आईला आपण मी कोण आहे हे दाखवावं, कारण आईला अजून माहीत नाही मी कोण आहे. आणि मग भगवंताने जांभई देण्याची नक्कल केली आणि सहज रीतीनं तोंड खोललं आणि तोंडामध्ये आपल्या यशोदा मातेला विश्व ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. अनंत ब्रह्मांडे उदरे, 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 अनंत ब्रह्मांडे उदरे. हरि हा बालक नंदा हरि, 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 हरि हा बालक नंदा हरि. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे जाता जाता मैयानं ज्या वेळेला पाहिलं आपल्या मुलाच्या तोंडामध्ये काहीतरी वेगळंच आपल्याला दिसलं, त्यावेळेला मैला वाटलं
की माझ्या कानाला कोणाची तरी नजर लागली. अरे काना तुला कोणाची नजर लागली, तुझ्यावरून निंबोलून करून टाकलं पाहिजे. निंबू उतरून टाकलं आणि मग पुढे बघू तर थोडे मोठे झाले, अंगणामध्ये रांगू लागले. आणि रांगत असताना यशोदा गाणं म्हणते, बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, कान खेळतो, दोडो 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 कसा नाचतो, कसा नाचतो. बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, कान खेळतो, दोडो दोडो कसा धावतो. बाई माझ्या अंगणात कान खेळतो, कृष्ण खेळतो, दोडो 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 कसा धावतो, कसा धावतो. बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, कान खेळतो, दोडो 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 कसा धावतो, कसा धावतो. आनंदाचे डंडोळे यशोदेचे काढुले, आनंदाचे डंडोळे यशोदेचे काढुले. आई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, कान खेळतो, दोडो 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 कसा धावतो, कसा धावतो. आई माझ्या
बासुरी छोट्या छोट्या हातात छोटी छोटी बासुरी छोट्या छोट्या ओठातून निघे स्वर बासुरी छोट्या छोट्या ओठातून निघे स्वर बासुरी नाचवितो गोपिकांना कथा नाचतो डोडो 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 कसा धावतो कसा धावतो कसा धावतो बाई माझा बघा कसा गेलो डोडो 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 कसा धावतो धन्यवाद. एकदा यशोदा मातेच्या घरी गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्य घरी आल्याच्या नंतर आईनं यशोदा मातेने गर्गाचार्याला सांगितलं, माऊली आमच्या घरून भोजन करून जा. त्याने सांगितलं, नाही आम्ही कोणाच्या घरी खात नाही, पाहिजे तर थोडा शिदा बाजूला करून द्या, मी स्वतः बनवून खातो. आणि त्या गर्गाचार्यानं घरामध्ये खीर बनवली. यशोदा मातेच्या घरातच बाजूला खीर बनवली. खीर बनवून झाल्याच्या नंतर खीर देवाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर त्यांना 21 माळा जप करण्याची सवय होती. 21 माळा जप करायचा आणि मग खीर खायची, देवाला नैवेद्य द्यायचा आणि मग आपण भोजन करायचं, असं त्यांचा नेम होता. आता त्याने खीर बनवली होती. आता जसे ती खीर बनली आणि गर्गाचार्य माळाचा जप करत होते. 10-15 माळा जपता जपता डोळे मिटून जप चालू होता. भगवंत आत गेले दुरू चालत आणि आत गेले आणि ती खीर काढली आणि सगळी खीर खाऊन टाकली आणि वरून काही राहिली ती अंगाला सोडून टाकली. गर्गाचार्याने माळा जप झाल्याच्या नंतर डोळे उघडून पाहिलं तर सगळी खीर याने खाऊन टाकली, नाश केला होता सगळा. आणि मग गर्गाचार्य उठला, अरे 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 अपवित्र करून टाकलं या गवळ्याच्या पोराने सगळे. यशोदे आता तुझा पोराने भग काय केलं, माझा देवाचा नैवेद्य राहिला. तिने सांगितलं, माफ करा म्हणे, माझं लक्ष नव्हतं, हा कधी आला मला कळालं नाही. आणि मग परत दुसरी खीर बनवण्यासाठी सामान दिलं. त्याने खीर बनवायला घेतली आणि खीर बनवायला घेतल्यानंतर खीर बनवून तयार झाली. परत त्याने तसंच जप करायला सुरुवात केली. पण आता जप करत असताना त्यांना भीतीच राहिली होती मनामध्ये, पोरग येतं की काय परत, पोरग येतं की काय परत, असं त्यांचा नुसता धाक बसला. त्यांचं माळेवर पण लक्ष लागत नाही, बार डोळे उघडायचे दरवाजाकडे पाहिजे. आणि मग आता इकडं यशोदा मातेने भगवंताला मांडीवर गच्च पंगून ठेवलं तर त्यांचं होईपर्यंत यायला जाऊ द्यायचं नाही म्हणून. आणि भगवंताला काय करता येत नाही. भगवंताने योग मायेला सांगितलं, माया अगं बाई तुम्ही इकडे या माझ्या मदतीला थोडं. आणि त्या योग मायेला निमंत्रण दिलं आणि सांगितलं, माझ्या यशोदा मातेच्या डोळ्यात जाऊन बस बाई, तिला थोडीशी झोप येऊ दे म्हणजे मला इथून सुटका होईल. आणि जसं त्या योग मायेनं यशोदा मातेला घेरलं तशी तिला झोप आली
आणि भगवंताने आपल्याला स्वतःला सोडून घेतलं आणि यांच्या माला 10-15 होऊ दिले होते त्याने बरोबर आणि जसे आत गेले आणि परत ती खीर खाल्ली बरं का? आणि खीर खाल्ली बरं का? परत आले परत तसं झालं तिसऱ्यांदा परत खीर बनवली आणि मग त्यावेळेला सुद्धा जपातली माळ घेऊन परत बसली आणि आता विचार केला आता माळा राहू दे काय म्हणले माळा राहू दे आता माळा नंतर करू पहिले खाऊन घेऊ बरं आणि त्याने देवाला नैवेद्य दाखवण्याचा विचार केला आणि जसं देवाला नैवेद्य दाखवण्याचा विचार केला तसा त्याचबरोबर तुळशीचं पान जसं ठेवलं गेलं भगवंताच्या नैवेद्यावर तसा घंटानाद चालू झाला आणि घंटानाद चालू झाला आणि अचानक देव आतमध्ये प्रगट झाले चतुर्भुज रूपामध्ये भगवंताने शंख चक्र पद्म गदा अशा स्वरूपामध्ये ते जाऊन आणि त्या नैवेद्याच्या समोर उभं राहिले जसा जगाचार्याने तो नैवेद्य दाखवायचा प्रयत्न केला त्यावेळेला पाहिलं भगवंत उभे आहे आणि मग त्याने हात जोडले त्याने विचार केला देव इथे कसे काय आले आणि परत लगेच छोटे झाले परत पाहिलं डोळे वाचून त्यानं छोटा झाला परत मोठे झाले परत छोटे झाले परत मोठे झाले त्यावेळेला त्यांना विश्वास पटला का हा नंदाचा पोरगा साधा सुद्धा नाही आणि मग भगवंताला उचलून घेतलेलं त्यांनी आणि यशोदा मातेला आवाज दिला आणि यशोदा मातेला आवाज दिल्याची किती धावत आली बाबा का हा परत आला का नको नको भाई त्याला काही बोलू नको त्याला काहीच बोलू नको हा विश्व ब्रह्मांडाचा मालक बाई हा साधा सुद्धा नाही आणि मग त्या ठिकाणी भगवंताने गंगाचार्याने सांगितलं की बाबा आता हा तुझा मुलगा बार बार अवतार घेत असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक युगामध्ये हा वेगवेगळ्या पद्धतीनं जन्माला येतो आणि म्हणून हा जो आहे ना हा आत्ता जो जन्माला आला आहे तो कृष्ण पक्षामध्ये जन्माला आला आणि कृष्ण पक्षामध्ये जन्माला आला आहे म्हणून याचं नाव आपण कृष्ण ठेवू असं त्या ठिकाणी गंगाचार्याने सांगितलं थोडं बोलली तर सगळ्यांनी उभे राहा हरी बोल हरी हरी बोल केशव माधव गोविंद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ